एक वर्षाचा कालखंड गेला, पण एकंदरीत त्याचे लागेबांधे या व्यक्तीचे दिसतायत आणि ज्या पद्धतीने तो एक सराईत गुन्हेगार आहे हे स्पष्टपणे आता दिसतंय. ते बघता अनेक आव्हानं सुद्धा या प्रवासात असतील. ती आव्हानं कोणती होती? कुठल्या पद्धतीचा दबाव तुमच्यावर होता का? खरं तर मी 4 मार्च 2025 रोजी माझ्या वृत्तपत्रात ज्यावेळी ती बातमी प्रसिद्ध केली, त्यावेळी दुसऱ्याच दिवशी 5 तारखेला म्हणजे 5 मार्चला माझ्यावरती कॅप्टन अशोक खरात यांनी वावी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. मी या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांना सांगतो की मी त्या बातमीमध्ये कॅप्टन अशोक खरात याचा कुठेही नामोल्लेख केला नव्हता. कुठल्याही महिलेची बदनामी होईल असा तो बातमीमध्ये मी त्यावेळी उल्लेख केला नव्हता. पण ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ती नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचंड सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपवर व्हायरल झाली. व्हायरल झाल्यानंतर कॅप्टनने दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन वावी पोलीस स्टेशनला माझ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि मला वावी पोलिसांचा फोन आला, आपल्यावर गुन्हा दाखल झालाय, आपण असं असं इथं समज देण्यासाठी हजर व्हा. मग मला 100% क्लिक झालं का या पडद्यामागे स्वतः अशोक कॅप्टन खरात आहे आणि कॅप्टन खरातनी अशोक कुमार खरात त्याच्या नावानिशी फिर्याद दाखल केली माझ्यावर केली. ही पहिली फिर्याद झाली. ती फिर्याद झाल्याच्या नंतर मी आपलं क्रमशः सांगतो. ती फिर्याद झाल्याच्या नंतर कॅप्टन खरातनी काय केलं, दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस त्यामध्ये कालखंड गेला. 9 मार्चला परत मला महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे पीए जाधव म्हणून यांचा कॉल मला आला. आपल्याला ताईंचा निरोप आहे, आपण तात्काळ त्या बातमीचा खुलासा करून टाका, बाबा तसा नाही वगैरे वगैरे नाही का. बरं. ठीक आहे, चला आता सांगतो, आपल्याला कळवतो म्हटलं काय. मी त्यांच्याशी जास्त बोललो नाही. मी त्यांना फार रिस्पॉन्स न दिल्यामुळं स्वतः मला 9 मार्चला रुपाली चाकणकर यांनी स्वतः मला फोन केलेला आहे. मी ते सगळे पुरावे त्या संदर्भातले खुलासे माध्यमांना आणि मी एसआयटीला पण नेऊन दिलं सगळं. कालच माझी परवा एसआयटीची चौकशी झाली आणि एसआयटीने मला बोलवलं होतं. त्यांनी मला चौकशीसाठी बोलवण्यापेक्षा मीच त्यांना प्रसार माध्यमातून सांगितलं होतं का एसआयटीच्या सर्व टीमला मी सहकार्य करणार. आपल्या माध्यमातून मी सांगतो, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्वात जास्त जर मेहनत कोणी घेतली असेल तर या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब आणि आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ त्याची गोपनीयता ठेवून हे प्रकरण जनतेसमोर आणलं. खरं तर मुख्यमंत्र्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. आणि एसआयटीची जी टीम आहे तेजस्विनी सातपुते मॅडम त्या आयपीएस आणि त्या अतिशय मी स्वतः बघितलं काल त्यांच्याकडे मी जेव्हा पुरावे सादर करण्यासाठी गेलो आणि त्यांनी तो माझा त्या ठिकाणी जबाब घेतला. त्या एसआयटीच्या टीमचे देखील या महाराष्ट्राने धन्यवाद दिले पाहिजे.